नेक्स्ट पॉईंट इज स्टेरिओ आयसोमर्स. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे इथे स्टेरिओ आयसोमर्स. आपण आतापर्यंतचे क्लासिफिकेशन्स बघितले आहे, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड. ओके, ते आपल्या आता मोनोसॅकराइडचे आपल्या आता इथे संपत आहे. आता आपण मोनोसॅकराइडचे काही स्टेरिओ आयसोमर्स आपण इथे बघणार आहोत. ओके, जे काही ऑलिगोसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स आहेत त्यांचे आपण क्लासिफिकेशन्स आपण अजून पुढे गेल्यावर बघणार आहोत. बट आता आपण काय बघणार आहोत, स्टेरिओ आयसोमर्स. मोनोसॅकराइडचे स्टेरिओ आयसोमर्स कोणकोणते आहेत ते आता आपण इथे बघणार आहोत. सो स्टेरिओ आयसोमर, मॉलिक्युल्स विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. स्टेरिओ आयसोमर्स काय असणार आहेत, मॉलिक्युल्स विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सिक्वेन्स ऑफ बॉन्डेड ॲटम्स. ओके, असे काही मॉलिक्युल्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. फॉर एक्झाम्पल, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो आपला, आपण एखाद्या मॉलिक्युलचा घेऊया C6H12O6. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. सिक्वेन्स ऑफ बॉन्डेड ॲटम्स इज सेम. जे सिक्वेन्स आहे बॉन्डेड ॲटम्सचा हा सेम आहे. ओके, हा जो सिक्वेन्स आहे बॉन्डेड ॲटम्सचा HOH हा जो आहे तो सेम आहे. बट डिफर इन 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन ऑफ देअर ॲटम्स इन ए स्पेस. पण ते कुठे डिफर होत आहे, कुठे चेंज होत आहे, देअर 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन. त्यांचे जे 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन आहे, ओके, 3 डायमेन्शनल ओरिएंटेशनमध्ये ते चेंज होत आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके, दिस इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. आता या एका मॉलिक्युलमध्ये इथे जर COH या ठिकाणी प्रेझेंट आहे, तर दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये काहीतरी 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन चेंज झालेलं असेल. हा H इकडे येईल, हा OH इकडे येणार आहे. ओके, तर इथे अशा प्रकारे 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन यांचं चेंज होत राहतं. दे आर डिफर इन देअर 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन. दे आर कॉल्ड ॲज द स्टेरिओ आयसोमर्स. ओके, त्यांना आपण म्हणत असतो स्टेरिओ आयसोमर. ओके, काय, ज्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. फॉर एक्झाम्पल C6H12O6 आहे. सिक्वेन्स ऑफ बॉन्डेड ॲटम्स, कार्बन कार्बन जे काही बॉन्डेड ॲटम्स आहेत ते सेम आहेत, त्यांचा सिक्वेन्स सेम आहे. बट दे आर डिफर इन देअर कॉन्फिगरेशन. 3 डायमेन्शनल कॉन्फिगरेशन ओरिएंटेशनमध्ये काय होत आहे, ते डिफरंट होत आहे. ओके, डिफर इन देअर 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन. Then, in general, molecules with n chiral carbon can have 2n stereoisomer. ओके, इन जनरल काय आहे, जे मॉलिक्युल्स ज्यांच्याकडे n chiral कार्बन आहे त्यांच्याकडे 2n स्टेरिओआयसोमर्स असणार आहेत. ओके, आता इथे 2 नवीन टर्मिनॉलॉजीज आहेत. व्हॉट इज मीन बाय कायरल कार्बन अँड स्टेरिओआयसोमर्स 2n हे काय आहे, इथे नवीन 2 टर्मिनॉलॉजीज आता आपण बघतो आहे. तर कायरल कार्बन काय आहे. ओके ओके, वेन एनी कार्बन, ओके, वेन एनी कार्बन हॅविंग 4 डिफरंट ग्रुप अटॅच्ड. ओके, जेव्हा कुठलाही एखादा सेंट्रलचा कार्बन आहे त्याला 4ही ग्रुप्स जे आहेत ते वेगवेगळे अटॅच झालेले आहेत, डिफरंट ग्रुप्स अटॅच झालेले आहेत, तेव्हा आपण त्याला कायरल कार्बन म्हणत असतो. okay, to the central carbon atom, when all the groups are attached, they are different, they are called as the chiral carbon. त्यांना आपण म्हणत असतो chiral carbon. ठीक आहे. सो आता इथे प्रत्येक ग्रुप हा डिफरंट आहे. ठीक आहे, बरोबर आहे, प्रत्येक ग्रुप आता इथे डिफरंट आहे. सो ज्या सेंट्रल कार्बनचा प्रत्येक ग्रुप अटॅच झालेला प्रत्येक ग्रुप हा डिफरंट आहे, त्याला आपण म्हणत असतो कायरल कार्बन. दे आर कॉल्ड ॲज द कायरल कार्बन. They can have 2n stereoisomers. Okay, this is one of the shortcut for us. 2n stereoisomers. आपल्याकडे कायरल कार्बन किती आहेत? ओके, फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे ग्लुकोज आहे. ग्लुकोज आहे, जर आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढायचं म्हटलं, ओके, हे झालं ग्लुकोजचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आता इथून प्रत्येक जो काही कार्बन आहे, प्रत्येक कार्बन, आता आपण इथून स्टार्ट केलं की हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, आपण सगळे कार्बन्स बघायचे की कोणाकडे किती कायरल कार्बन आहे. ठीक आहे, कोणाकडे किती कायरल कार्बन आहे, आणि त्याच्यावरून फॉर एक्झाम्पल जर ग्लुकोजकडे 4 कायरल कार्बन आहेत, देन 2⁴, 2 × 2, 2 × 2 × 2, ओके, 16 स्टेरिओआयसोमर्स याचे बनू शकतात. ठीक आहे, जेवढे कायरल कार्बन आहे त्याचे 2 ते करायचं किती, 2 कायरल कार्बन, तेवढे स्टेरिओआयसोमर्स, तेवढी याचे कॉन्फिगरेशन्स हे वेगवेगळे बनू शकतात. बरोबर आहे. हा
ओ एच इकडे येईल, हा एच इकडे येईल, हा इकडे येईल. ओके, तेवढे त्याचे जे काही आहे स्टेरिओ आयसोमर्स त्यांचे बनू शकतात. ठीक आहे, हा जो काही पॉईंट आहे हा एक्झामच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कायरल कार्बन काय आहे, जेव्हा एखाद्या कार्बनला सगळे ग्रुप अटॅच झालेले हे डिफरंट असतात, चारही ग्रुप डिफरंट आहेत अटॅच झालेले, त्याला आपण कायरल कार्बन म्हणणार आहे. ओके, आणि असे किती कायरल कार्बन आहेत आपल्याकडे, असे किती कायरल कार्बन आहे, फॉर एक्झाम्पल 4 कायरल कार्बन आहेत. देन 2⁴ केल्यावर 16 येत आहे, तेवढे स्टेरिओ आयसोमर्स इथले पॉसिबल असतात. ओके, तेवढे स्टेरिओ आयसोमर्स या इथले पॉसिबल असणार आहेत. ओके, तेवढे स्टेरिओ आयसोमर्स इथले पॉसिबल असतात. सो दॅट इज अबाउट दी स्टेरिओ आयसोमर. आता या स्टेरिओ आयसोमरचं पुढे क्लासिफिकेशन आहे. दी स्टेरिओ आयसोमर इज बेसिकली डिवायडेड इंटू 2 टाइप्स, डायस्टेरिओ आयसोमर अँड दी एनान्शिओमर्स. 2 टाइप्समध्ये हे डिवाइड होत आहे. एक आहे डायस्टेरिओ आयसोमर्स अँड सेकंड वन इज द एनान्शिओमर्स. स्टेरिओ आयसोमर कळालेत काय आहेत. स्टेरिओ आयसोमर्स सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम सिक्वेन्स ऑफ बॉन्डेड ॲटम, सेम सिक्वेन्स ऑफ बॉन्डेड ॲटम्स बट डिफर इन 3D ओरिएंटेशन, डिफर इन 3D ओरिएंटेशन. ठीक आहे, 3D ओरिएंटेशनमध्ये ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ठीक आहे, मग आता स्टेरिओ आयसोमरचे हे 2 टाइप्स आहेत, म्हणजे या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, या प्रॉपर्टीज या दोघांमध्ये सुद्धा असणार आहे. अँड अलॉंग विथ दॅट यांच्यात अजून काही प्रॉपर्टीज या असणार आहेत. ठीक आहे, सो लेट्स मूव्ह टू द क्लासिफिकेशन ऑफ दी स्टेरिओ आयसोमर्स. इन दॅट फर्स्ट वी विल स्टार्ट विथ दी एनान्शिओमर्स. आपण सगळ्यात आधी बघणार आहेत एनान्शिओमर्स. एनान्शिओमर्स, 2 carbohydrates are said to be enantiomers if they are said to be non-superimposable images of one another. आपण 2 कार्बोहायड्रेटला एनान्शिओमर्स केव्हा म्हणू शकतो, इफ दे आर नॉन सुपरइम्पोजिबल इमेजेस ऑफ इच अदर, इफ दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ओके, इफ दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. जर ते एक दुसऱ्याचे मिरर इमेजेस असतील, जसं आपण मिररमध्ये 2 मॉलिक्युल्सला जर आपण बघितलं, त्यांचं ओरिएंटेशन कसं असणार आहे, थोडं चेंज असणार आहे. ओके, तशाच प्रकारे हे काय असणार आहे, मिरर इमेजेस ऑफ इच अदर. एनान्शिओमर दे आर नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर, तेव्हा आपण त्या मॉलिक्युलला एनान्शिओमर्स म्हणणार आहे. ओके, जसं आपल्याला इथे दिसतं आहे, केमिकल विथ सेम कनेक्शन्स बट डिफरंट ओरिएंटेशन्स. ओरिएंटेशन्स कसे आहे, डिफरंट आहे. ओके, आपण जर यांना मिरर इमेजेस आपण म्हणतो आहे यांना. ठीक आहे, दे आर कॉल्ड ॲज दी मिरर इमेजेस. फॉर एक्झाम्पल, या इथे आपण एखादा मिरर ठेवलेला आहे, बरोबर आहे, या इथे आपण मिरर ठेवला आहे, यांचे ओरिएंटेशन्स बघा. ओके, ओरिएंटेशन्स ह्याचे बघायचे आहे. डी ग्लुकोज अँड एल ग्लुकोज, डी ग्लुकोज अँड एल ग्लुकोज. ठीक आहे, यांचे काय आहे, ओरिएंटेशन्स हे डिफरंट आहे. दे हॅविंग डिफरंट ओरिएंटेशन्स. D and L indicate the configuration of an asymmetric carbon. They do not indicate whether the compound rotates plane polarized light to the right or left conformational change. ओके, ते आपल्याला याबद्दल काही इन्फॉर्मेशन देत नाही आहे की जो काही प्लेन पोलराइज लाईट आहे तो राईटला टर्न होतो आहे की लेफ्टला टर्न होत आहे. ओके, दे आर जस्ट गिविंग इन्फॉर्मेशन दॅट दे आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ते काय आहे, एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, डी ग्लुकोज अँड एल ग्लुकोज. देन कॉन्फिगरेशन चेंज, डी ग्लुकोज काय आहे +52, तेच एल ग्लुकोज कम्प्लिटली ओरिएंट झाला आहे, कम्प्लिटली रोटेट झाला आहे, काय आहे -52. एनान्शिओमर्स रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट इन अपोजिट डिरेक्शन. अपोजिट डिरेक्शनमध्ये दोघंही काय होणार आहेत, रोटेट होणार आहे, कारण ते काय आहे, एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत. मिरर इमेजेस असे आहेत तर आपल्याला असे दिसणार आहेत. ओके, त्यामुळे ते काय करताय, अपोजिट डिरेक्शनने प्लेन पोलराइज लाईट रोटेट करताय. ते रोटेट प्लेन पोलराइज लाईट इन अपोजिट डिरेक्शन. ओके, दीज आर कॉल्ड ॲज दी एनान्शिओमर्स. एनान्शिओमर्स काय आहेत, एक पॉईंट इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे आपल्याला. ओके, मेन पॉईंट इथे लक्षात ठेवायचं काय आहे, दे आर सेड टू बी एनान्शिओमर्स इफ दे आर सेड टू बी नॉन सुपरइम्पोजिबल इमेजेस ऑफ वन अनादर.
दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. मिरर इमेजेस लक्षात ठेवायचं, जिथेही मिरर इमेजेस हा रिलेशन येणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी एनान्शिओमर्स. ओके, त्यांना आपण म्हणणार आहे एनान्शिओमर्स. देन नेक्स्ट पॉइंट इज दी डायास्टेरिओ आयसोमर. नेक्स्ट पॉइंट आहे आपला इथे डायास्टेरिओ आयसोमर. स्टेरिओ आयसोमर ऑफ ए कंपाउंड हॅव डिफरंट कॉन्फिगरेशन ॲट वन और मोर कार्बन इक्विव्हॅलंट स्टेरिओ आयसोमर. डायस्टेरिओ आयसोमर जिथे एकापेक्षा जास्त कार्बनमध्ये चेंज असणार आहे. ठीक आहे, आपण डिरेक्टली ह्याच्यात बघू. आपण डिरेक्टली इथे बघू. कार्बोहायड्रेट आहे, अल्डिहाइड आहे इथे. ओके, पहिला कार्बन बघायचा आहे, पहिल्या कार्बनच्या ओरिएंटेशनमध्ये डिफरंट आहे. सेकंड कार्बन बघायचा आहे, सेकंड कार्बनच्या ओरिएंटेशनमध्ये डिफरंट आहे. थर्ड कार्बन आपण बघितला आहे, थर्ड कार्बन करेक्ट आहे, बट हा जो फोर्थ कार्बन आहे या दोघांच्या ओरिएंटेशनमध्ये काय आहे इथे डिफरंट आहे. ठीक आहे, नंतर OH OH. सो जेव्हा दोन कार्बन्समध्ये डिफरंट होणार आहे. ओके, वेन इट डिफर इन टू कार्बन्स, वन और मोर बट नॉट ऑल इक्विव्हॅलंट स्टेरिओ आयसोमर्स, त्यांना आपण म्हणणार आहे डायास्टेरिओ आयसोमर्स. ओके, गॅलॅक्टोज अँड मॅनोज आर डायास्टेरिओ आयसोमर्स ऑफ इच अदर. ठीक आहे, एकापेक्षा जास्त कार्बन्समध्ये जेव्हा जिथे चेंज असणार आहे तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे डायास्टेरिओ आयसोमर. चेंज ॲट वन और मोर कायरल सेंटर बट नॉट ॲट ऑल कायरल सेंटर. ओके, चेंज एकापेक्षा जास्त, दोनापेक्षा जास्त त्याच्यात चेंज होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे डायास्टेरिओ आयसोमर. पण सगळ्या कायरल कार्बन्समध्ये इथे चेंज हा होत नसतो. ओके, change does not occur in all the chiral carbons. ठीक आहे, काय म्हटलं इथे, at one or more but not all, they are called as this diastereoisomer. Diastereoisomer, galactose and mannose are diastereoisomer of one another. Okay, are diastereoisomer of one another. Okay, so that is the diastereoisomers. After that, next point is the epimer. Next type of the stereoisomer is the epimer. Okay, next आता इथे काय आहे epimer. When there is change occur at ओनली वन कार्बन, फक्त एकाच कार्बनमध्ये जेव्हा चेंज होणार आहे ॲट ओनली वन कार्बन, दॅट इज कॉल्ड ॲज दी एपिमर. ओके, त्याला आपण म्हणणार आहे एपिमर. जेव्हा फक्त एकाच कार्बनमध्ये कुठेतरी चेंज होतो आहे तेव्हा आपण त्याला एपिमर म्हणणार आहे. मग आता इथे एपिमर डी मॅनोज. ओके, एक्झाम्पल बघू आपण. डी मॅनोज, डी ग्लुकोज अँड डी गॅलॅक्टोज. ठीक आहे, आता आपण ग्लुकोजची आधी मॅनोजला कम्पेअर करू. ग्लुकोज का अल्डिहाइड बरोबर आहे. फर्स्ट कार्बन इथे H आहे, इथे OH आहे, दोघं ठिकाणी हायड्रोजन OH 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 CH2OH. ओके, काय आहे इपिमर ॲट C2. डी मॅनोज इज इपिमर ॲट C2 ऑफ डी ग्लुकोज. कोणाचा इपिमर आहे, डी ग्लुकोजचा इपिमर आहे डी मॅनोज ॲट C2 पोझिशन. म्हणजे कुठे आहे, फक्त सेकंड पोझिशन, कार्बनच्या सेकंड पोझिशनला तिथे डिफरंट आहे. ओके, डिफर ॲट ओनली सेकंड पोझिशन ऑफ दी कार्बन. देन नेक्स्ट आहे डी गॅलॅक्टोज. डी गॅलॅक्टोज काय आहे, सेम आहे, सेकंड कार्बन सेम आहे, थर्ड कार्बन सेम आहे, बट फोर्थ कार्बनमध्ये काय आहे इथे डिफरन्स आहे. ओके, देअरफॉर इट इज इपिमर ॲट C4. कुठल्या तरी एकाच कार्बनमध्ये चेंज आहे. ओके, ग्लुकोजचा C4 एपिमर कोण आहे, डी गॅलॅक्टोज. ग्लुकोजचा C2 एपिमर कोण आहे, दॅट इज द डी मॅनोज. ओके, C2 एपिमर ऑफ ग्लुकोज इज डी मॅनोज. C2 एपिमर इज डी मॅनोज.
हे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला येत असतात. अँड C4 एपिमर इज D-galactose. D-galactose इज C4 एपिमर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला दरवर्षी येत असतात. ठीक आहे, स्टेरिओआयसोमर इट इज वन ऑफ द व्हेरी मच इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम सेट पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा कोणीही ड्रॉप करायचा नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज दी सायक्लिक स्ट्रक्चर्स. नेक्स्ट पॉईंट आहे आता इथे सायक्लिक स्ट्रक्चर. सायक्लिक स्ट्रक्चर जिथे सायक्लिक रिंग टाईप स्ट्रक्चर असणार आहे. 5 कार्बन अल्डिहाइड अँड 6 कार्बन कीटोन अडॉप्ट ए 5 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर. ओके, 5 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर जेव्हा हे सगळे जे काही आपली चेन असते ती पूर्ण कॉम्पॅक्ट होऊन जेव्हा त्यांच्यापासून एक रिंग बनते तर त्याला आपण म्हणत असतो सायक्लिक स्ट्रक्चर. ओके, जर हीच रिंग 6 कार्बनची असेल तर आपण त्याला म्हणत असतो पायरॅनोज. आणि हीच रिंग जर 5 कार्बनची असेल तर आपण त्याला म्हणत असतो फ्युरॅनोज. दॅट इज कॉल्ड ॲज दी फ्युरॅनोज. ठीक आहे, आता इथे काय म्हटले, 5 कार्बन अल्डिहाइड अँड 6 कार्बन कीटोन अडॉप्ट ए 5 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर. 5 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर दोघंही बनवू शकतात. ओके, म्हणजे दोघंही काय बनवू शकतात, फ्युरॅनोजचं स्ट्रक्चर बनवू शकतात. मग आता या स्ट्रक्चरमध्ये 5 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर हे 5 मेंबर्स आहेत. यांच्यात काय काय कोणकोणते ॲटम्स असणार आहेत. सो इन दॅट हेटेरोसायक्लिक रिंग 4 कार्बन अँड 1 ऑक्सिजन. 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन इथे असणार आहे. हेटेरोसायक्लिक आहे. सगळे एकाच प्रकारचे आहेत का, तर नाही. 4 कार्बन आहे आणि इथे 1 ऑक्सिजन आहे. रिंग स्ट्रक्चर्स फॉर्म्स ड्यू टू रिॲक्शन बिटवीन अल्डिहाइड ऑर कीटोन. जेव्हा अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये रिॲक्शन होते तेव्हा इथे रिंग स्ट्रक्चर हे तयार होत असतं. इफ अल्डिहाइड रिॲक्ट्स विथ OH ग्रुप इट इज कॉल्ड ॲज दी हेमिॲसिटल. जर अल्डिहाइड हा OH ग्रुप बरोबर अल्डिहाइड ग्रुप बरोबर जर रिॲक्ट झाला तर आपण त्याला हेमिॲसिटल म्हणत असतो. तेच जर हा अल्डिहाइड तेच जर कीटोन इफ इट रिॲक्ट विथ द OH ग्रुप दॅट इज कॉल्ड ॲज दी हेमिकीटल. त्याला आपण म्हणत असतो हेमिकीटल. ओके, ह्या 2 टर्म्स आहेत इथे. इफ अल्डिहाइड रिॲक्ट्स विथ OH ग्रुप इट इज कॉल्ड ॲज दी हेमिॲसिटल. इफ कीटोन रिॲक्ट्स विथ OH ग्रुप दॅट इज कॉल्ड ॲज दी हेमिकीटल. त्याला आपण म्हणत असतो हेमिकीटल. ड्यू टू रिंग फॉर्मेशन 2 स्टेरिओआयसोमर फॉर्म्स. आता हे जे रिंग फॉर्मेशन जी होत असते. ओके, रिंग फॉर्मेशन काय होणार आहे, आयदर दॅट विल बी इन दिस फॉर्म ओके और दॅट विल बी इन दिस फॉर्म. ओके, या दोघांपैकी अशा रिंग इथे तयार होणार आहेत, पायरॅनोज किंवा फ्युरॅनोज. यांच्यापासून इथे अल्फा ॲनोमर आणि बीटा ॲनोमर हे तयार होत असतात. अल्फा ॲनोमर आणि बीटा ॲनोमर. ओके, आणि हे जे चेंजेस असतात हे ॲनोमेरिक कार्बनने होत असतात. ठीक आहे, ॲनोमेरिक कार्बननुसार हे चेंजेस इथे हे होत असतात. ओके, दॅट इज ऑल अबाउट द सायक्लिक स्ट्रक्चर्स. ओके, आपल्याला सायक्लिक स्ट्रक्चरबद्दल आपल्याला सेटच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स येणार आहेत किंवा स्टेरिओआयसोमर्सबद्दल जे क्वेश्चन्स येणार आहेत ते याच्यातूनच येणार आहेत. ओके, एवढं प्रॉपरली सगळ्यांनी करून ठेवायचं आहे, याच्यातलं काहीही ड्रॉप करायचं नाही आहे. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी क्वेश्चन्स PYQs फ्रॉम दी लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स. आपण काही PYQs आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, टिल दॅट याची सगळ्यांनी रिव्हिजन ही कम्प्लिटली प्रॉपरली रिव्हिजन करायची आहे. ओके, सो एव्हरी वन ऑफ यू रिव्हिजन करा. अल्डिहाइड कार्बोहायड्रेट्स हे खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. कोणीही ड्रॉप करू नका. ओके, थँक्यू.